जवळपास शिवाजीनगर पर्यंत पोहोचलोय. इकडनं मग समृद्धी एक्सप्रेस हायवेने जायचंय. तेल गुगल. दुपारचे वाजलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा मित्र अद्वैत माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आज तुम्ही म्हणत असाल की ती बॅकग्राऊंड तर खूप वेगळी आहे, कारण आज नेहमीचाच रुटीनमधनं ब्लॉग सुरू करायचा नव्हता मला. दरवेळेला मी घरनंच ब्लॉग सुरू करतो. आज रात्री आपण एक राईड चालू करणार आहे. त्याची तयारीसाठी मी कार वॉशिंगला घेऊन आलो. महत्त्वाचं म्हणजे आजची राईड आपली बाईकने होणार नाहीये, कारने होणार आहे. आणि आज रात्री आपण निघणार आहोत 12-12:30च्या दरम्यान शेगावला जायला. आत्ता एक्झॅक्ट वाजलेले आहेत दुपारचे 3. सो गाडी वॉश करतो, स्वतःला आवरतो, थोडी पॅकिंग करतो आणि तुम्हाला परत भेटतो. कार वॉश होती आपली इकडे आणि इकडे काम चालू है. अभी रात के बजे है 9:36. पेट्रोल तो भर दिया मैंने, अभी फुल कर दी है टंकी. 12 बजे तक तो मैं निकल जाऊंगा. उसके बाद मीटिंग पॉइंट जो है हमारा, मेरा एक दोस्त के घर पे जाना है और फिर वहां से निकल जाएंगे. 11 बजे तो मैं निकल जाऊंगा. अभी घर तक जाता हूँ, फटाफट खाना खा लेता हूँ और फिर निकलता हूँ. मित्रांनो, 11 वाजलेले आहेत. सो आता निघतो मी फायनली. कार पाशी जाऊया, स्टार्ट करूया आणि लगेच निघूया. टोटल आम्ही जाणार आहोत 12 जण जाणार. सो 3 गाड्या आहेत आमच्या. मस्त मजा करत करत जाऊ. सकाळ सकाळ पोहोचू शेगावला. गजानन महाराजांचं दर्शन घेऊया. आता भेटूया गाडीत. सगळे मित्र भेटलेले आहेत. माझ्या मागं दिसत असतील तुम्हाला, मलाही दाखवतो. या अशा 3 गाड्या आहेत आमच्या. या 3 गाड्या घेऊन जाणार आहे. हे सगळे मित्र, त्यांच्याबरोबर आम्ही जाणार आहे शेगावला. जस्ट गाडी पुढे नारळ फोडायचा आणि लगेच निघायचं. बाकी सगळे मित्र येऊन थांबलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. फायनली निघालेलो. जवळपास शिवाजीनगर पर्यंत पोहोचलोय. रात्रीचे वाजलेले आहेत एक्झॅक्ट 12:35. सो आता बघू किती वेळ लागतोय. तोपर्यंत तुम्ही रोड एन्जॉय करा. मध्येच ना असा बघा. पुण्यातनं अजून बाहेर नाही पडलो तर एवढं ट्रॅफिकच लागलेलं आहे. कधी पोचायचो आम्ही शेगावला. नगर रोड हा कायमच गजबजलेला गर्दीचा रोड असतो. कुठल्याही वेळेला या तुम्ही. हा रोड जातो, हा एअरपोर्ट कडे जातो रोड. आणि आपण चाललो आहे स्ट्रेट नगरकडे. काही म्हणा, पण बाईकनी जाताना आणि कारनी जाताना मजा एक वेगळीच आहे. बाईकनी मला खूप जास्ती वेळ गप्पा मारता येतात, कारला नाही येतात गप्पा मारता. आय डोंट नो वाय. कारण कारने जाताना मी फर्स्ट टाइम ब्लॉग करतोय, त्याच्यामुळे पण कदाचित असेल. बाईकने जायची मजाच वेगळी. त्यावेळेस सगळे मित्र आहेत, त्यामुळे आम्ही कारने चाललोय. तर मी एकटा जेव्हा जाईन तेव्हा आपण नक्की बाईकनेच जाणार आहोत. थोड्या वेळ रोडचा आनंद घ्या. फायनली गर्दी संपली. पुढे आलोय, वाघोलीच्या जवळपास आलेलोय. तर रात्री दाखवण्यासारखं तर काही नाहीये. त्यावेळी आम्ही सुपाला चहा वगैरे घ्यायला थांबू. तोपर्यंत तुम्ही रोडचा आनंद घ्या. आता आपण केसनन फाट्याला पोहोचलोय. इकडनं आपल्याला सरळ जायचंय. साधारण 100 किलोमीटर तरी इथनं जायचंय नगरपर्यंत. मग तिथनं संभाजीनगर, इकडनं मग समृद्धी एक्सप्रेस हायवेने जायचंय. सुपाला चाललोय. इकडे अमृत बेकरी म्हणून आहे, तिकडे जरा चहा वगैरे पितो आणि मग निघतो. फायनली चहा पण झाला आणि निघालो आता पुढे.
आता जाताना एक थोडासा चेंज झालेला आहे. जाता मध्ये शनी शिंगणापूरला जाणार आणि मग तिकडनं पुढे शेगावला जाणार. आता इथनं जवळपास 1 तास दाखवतोय शनी शिंगणापूर. रोड तर पूर्ण अंधारच आहे, काहीच नाहीये रोडला दाखवण्यासारखं. सो आता शनी शिंगणापूरला गेल्यावरच भेटूया आपण. फायनली शनी शिंगणापूरला पोहोचलो. एक्झॅक्ट वाजलेले आहेत 3:58 झालेली आहेत आता. खूप सुंदर केलेलं आहे. खूप पूर्वी आलो होतो तेव्हा हे एवढं काहीच नव्हतं आणि आता हे खूपच सुंदर केलेलं आहे. इकडे लेफ्ट साइडला पार्किंग आहे आणि इथे हे रात्री असं आहे पहाटेचे 4 वाजता. आम्ही ट्राय करतोय की पहाटेची जी आरती आहे आत्ताची ती मिळेल आम्हाला म्हणून. सो पटकन दर्शनासाठी जाऊया आपण तिकडे आणि बघूया मिळतंय का. हे एंट्रन्स आहे. एंट्रन्स मधनं आपण आज चाललोय गेट नंबर 1 दर्शन रांगेकडे. खूप सुंदर बनवलेलं आहे. ते सुंदर आहे बघा. दोन्ही साईडला असे पिलरचं डिझाईन केलेलं आहे. संगमरवर आहे पूर्ण. हा खूप सुंदर केलेलं आहे मंदिरात आहे. इकडे वॉशरूम पण आहेत मंदिरात आत एंट्रन्स करायच्या आधी. जेंट्स लेडीज दोन्ही आहेत. आणि स्वच्छ, खरंच महाराष्ट्रात मंदिर एवढं स्वच्छ दिसतंय. इकडे पाणी पिण्यासाठी पण केली आहे व्यवस्था आणि जागोजागी बोर्ड पण लावलेले आहे. इकडे मंदिराकडे जाण्याचा बोर्ड लावलाय. हा असा एंट्रन्स आहे. इकडे बघा शिवाजी महाराजांची स्टॅच्यू मूर्ती आहे आणि तुकाराम महाराज आहेत. खूप सकाळी लवकर आलो आहे त्याच्यामुळे गर्दी पण नाही आहे बिलकुलच. छान दर्शन होईल. घेऊया दर्शन. शनी चौथरा म्हणून जो प्रकार आहे जो फोटोमध्ये दिसतो हे बघा, हे शनी चौथरा. हे जाऊन जर का तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी 500 रुपये प्रति व्यक्ती आहे. हे टीव्हीवर पण दिसतंय. चौथरा जो आहे या चौथऱ्यावर जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर 500 रुपये त्याच्यासाठी आहेत. परफेक्ट टायमिंगला आपण इकडे आलेलो आहे पूजा चालू असताना. सुंदर अभिषेक चालू आहे. शनीची शिळा आहे इथे. हे बघा आता अभिषेक चालू आहे. आता हे बघा तेलानी अभिषेक चालू आहे. सुंदर दर्शन झालं. काकड आरती पण मिळाली. प्रसाद पण मिळाला. 5:20 झालेले आहेत. सो आता तिकडनं आम्ही निघतोय शेगावला जायला. फायनली शनी शिंगणापूरवरनं निघालो. बाहेर हायवेला आलोय आणि आता हळूहळू सूर्योदय पण व्हायला लागला. छान असा मस्त प्रकाश दिसतोय आपल्याला इकडे. आणि या पुढे ज्या 2 गाड्या दिसत आहेत त्या आमच्याच मित्रांच्या आहेत. चला मग आता निघूया पुढे आपण समृद्धी महामार्गाकडे. सुंदर दिसतंय ढग थोडेसे ऑरेंज, थोडेसे ग्रे कलरचे. सकाळ जेव्हा सूर्योदय होत तेव्हा किती विलोभनीय दिसतं सगळं. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती. गोष्ट आहे, मला याच्याबद्दल नक्की माहिती नाहीये काही, पण ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. शनी शिंगणापूरमध्ये पूर्वीच्या काळी घरांना दारं पण नव्हती. तिथे फक्त असे पडदे लावले जायचे झाकड्या, घर झाकण्यासाठी म्हणून. कारण तिथे जर का चोरी केली तर त्या गावाची वेस तो चोर ओलांडूच शकत नव्हता. तर आता असं म्हणतात की तिथे दारं आहेत पण दारांना कडी कोएंडे नाहीयेत. सो जर का कोणाला याच्याबद्दल काही अजून माहिती असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आता जरा रोड थोडा बरा आलाय. एवढा वेळ तर पूर्ण खड्डे खड्डे खड्डे, म्हणजे कार घेऊन ऑफ रोडला आल्यासारखा मला फील येत होतो. श्रीरामपूर राहिलंय आता 86 किलोमीटर. भयंकर स्पीड ब्रेकर. निघाल्यापासून 200 किलोमीटर रनिंग झालेलं आहे
आणि अजून जवळपास 250 ते 300 किलोमीटर जायचंय. सो रस्ता पण छान आहे आणि आता प्रॉपर उजाडलेलं आहे, त्यामुळे आता गाडी चालवायला पण काही वाटत नाहीये. काय म्हणताय सगळे, कशी वाटतेय आतापर्यंतचं? जे आमचं ठरलेलं नव्हतं शनी शिंगणापूरला जायचं ते अचानक ठरलं. दर्शन खूप सुंदर झालं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बघा हे असे जे स्पीड ब्रेकर येत आहेत ना मध्ये मध्ये, धक 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 धक. काही गुरुदेव दत्त देवगड संस्थान, काय सुंदर आहे इथे. काहीतरी आहे ते. गंगापूर, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती सगळं सरळच जायचंय. मुख्य म्हणजे रात्री थोडं 12 वाजता आम्ही निघालो, त्यामुळे आम्हाला रोडला गर्दी पण नाही लागली. पटापट अंतर कापत आम्ही पुढे निघालेलो आहे. आकाश काय सुंदर दिसतंय बघा. सकाळ झाली आहे त्यामुळे ट्रॅव्हलच्या गाड्या पण नाही आहेत आणि अंधार होता त्यामुळे कोणाची ओळख करून नाही देऊ शकलो. माझ्या गाडीत हा बसलेला आहे, हा बसलेला आहे तेजस, मागे बसलेला आहे अमेय आणि इकडे आमचे बसलेले आहेत काका मुंगेकर. काका झोपलेत ते अशा तऱ्हेने छान झोपलेले आहेत. आणि हा मेय तो पण झोपायच्या मूड मध्ये झालेला आहे. तेजाचं माहिती नाही काय होणार आहे. आणि आपल्या गाडीमधले हे गणपती बाप्पा फर्स्ट टाइमच दाखवतोय आज. ऍक्च्युली कारनी जाताना हा पहिलाच व्हिडिओ आहे माझा. पण बाईक राईड पण करणार आहे, शॉर्ट ब्रेकफास्ट राईड करणार आहे आणि त्याच्यानंतर जर का ऑफिसला सुट्टी मिळालीच तर मी एक 4 दिवसाची एक लॉंग राईड पण करणार आहे. पण ती आत्ता सांगणार नाही कुठे जाणार आहे ते. माझं प्लॅन झालेलं आहे, फक्त ऑफिसमधनं सुट्टी मिळाली तर ती राईड करणार आहे मी. नेक्स्ट वीक एक ब्रेकफास्ट राईड करीन किंवा ऑगस्ट फर्स्ट वीक मध्ये एक ब्रेकफास्ट राईड करीन. पॉसिबल झालं तर गणपतीच्या आधी 3 ते 4 दिवसाची किंवा गणपतीमध्ये 3 ते 4 दिवसाची मी एक लॉंग राईड करून येणार आहे. सोलो राईड असेल ती. एक हिंट देतो, गणपती म्हटलं की कुठले जास्त गणपती फेमस आहेत. जर का तुम्हाला लक्षात आलं तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही रोडचा आनंद घ्या, मी गाडी चालवायचा आनंद घेतो. कुठली नदी आहे ते माहिती नाहीये, कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा नक्की. आपण औरंगाबाद बायपास रोडला आलेलो आहे. जवळपास इथनं आता 15 ते 20 किलोमीटर याच रोडला जायचं. 6 लेन रोड आहे. ह्या रोडनी जाऊ पुढे आपण समृद्धी महामार्गाला जॉईन होऊ. सुरुवातीचं 100-150 किलोमीटर सोडलं तर बाकी सगळा रोड चांगला येतो. इथनं चाळीगाव 92 किलोमीटर्स आहे, दौलताबाद 12 किलोमीटर. थोडा आता चहाचा ब्रेक घेण्यासाठी आम्ही थांबतोय. मी मगाशी जे तुम्हाला डोंगरावरचं मंदिर म्हणत होतो ते हे मंदिर आहे. आता मी मोबाईलमध्ये दाखवतोय तुम्हाला. खूप सुंदर मंदिर दिसतंय वरती. साई बिकानेर म्हणून आहे तिकडे. आता आम्ही चहा प्यायला थांबलोय. हे सगळे आमचे मित्र परिवार हा चहा पितो आणि मग परत भेटतो. छान आहेत पोहे, तर थोडेसे गरम पाहिजे. तसंच पोहे मग. वरण भात कसं आहे? छान आहे, लिंबू पिळून काढला. हे सगळे बसलेले रिलॅक्स. चहा झाला, पोहे खाऊन झाले आणि आता निघालोय टुवर्ड्स समृद्धी. एक्साइटमेंट तर आहे कारण मी फर्स्ट टाइम चाललोय समृद्धीला. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अशा तऱ्हेने सुरू झालेला आहे आणि समृद्धी महामार्गावर आल्या आल्या पहिलाच टोल आलेला आहे. इथनं नागपूर आहे 468 किलोमीटर, शेंद्रा आहे 55 किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगर आहे 26 किलोमीटर. सो फायनली आपण समृद्धी महामार्गावर आलेलो आहे आणि समृद्धी महामार्गावर पहिला एक्सपिरियन्स आहे जस्ट लाईक एक्सप्रेसवे सारखाच आहे हा.
स्पीड लिमिट इथं कारसाठी आहे 120 आणि ट्रकसाठी आहे 80 किलोमीटर. हा साधारण 2017ला मे एंडच्या दरम्यान बांधायला सुरुवात केली होती आणि याच्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा जो होता तो टप्पा 2022ला कंप्लीट झाला होता आणि फुल समृद्धी महामार्ग हा 2025 मध्ये कंप्लीट झाला. सो आता हा फुल फ्लेश नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरचा पूर्ण रोड आहे. छान रोड आहे. पुणा बॉम्बे सारखाच एक्सप्रेसवे जसा आहे तसाच रोड आहे. फक्त याला एकच गोष्ट मला तरी सुरुवातीला आता तरी वाटते की पुणा बॉम्बे रोडला जशी गाडी हवेत राहते तशी इथे राहत नाहीये. स्टेबल गाडी एकदम आणि ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर गर्दी पण नाहीये रोडला. शांत रोड आहे एकदम. असं वाटतंय आणि मित्र पण म्हणतोय की हा देवगिरी पर्वत आहे म्हणून. माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर सांगा. किती सुंदर दिसतंय बघा. डोंगराच्या मधनं रोड जाताना दिसतोय तो. ऊन पण वाढायला लागलंय त्यामुळे आता गरमी थोडी जाणवायला लागली आहे. आणि मला असं कळलंय की आता विदर्भामध्ये पाऊस तर नाहीये, गरमी प्रचंड आहे. सो आता गेल्यानंतर कळेल काय आहे ते. पण यावेळेस एक गोष्ट चांगली आहे की आम्ही कारने चाललोय. बाईकने जाताना गरमीमुळे जे काय त्रास होतो तो त्रास तरी ऍटलीस्ट यावेळेस होणार नाहीये. सुन रहा है ना तू भाई मेरा बच्चा, कब आएगा तू मेरे साथ. समृद्धी महामार्गावरनं जेव्हा आपण तो मेहकरचा एक्झिट घ्यायचा शेगावला जाण्यासाठी आणि नागपूरला जायचं असेल तर सरळ जायचं. सो आपल्याला 130 किलोमीटर ह्याच रोडने जायचंय. 44 किलोमीटरला जालनाला जाण्यासाठीचा जो रोड आहे तो, आणि माग गेला तो एलोरा केव्ह साठीचा रोड गेला, एक्झिट गेला एक, आणि त्याच रोडने तुम्ही पुढे जळगावला पण जाऊ शकता. समृद्धी महामार्ग, काही गर्दीच नाहीये. आत्ता हा आम्ही जस्ट टोल क्रॉस केला आणि टोल क्रॉस करून आम्ही इथे थांबलोय. हा इथनं खाली बायपास आहे जालनाला जायचा आणि हा इकडे टुवर्ड्स जातो नागपूरकडे. ह्याच रोडने आम्हाला पुढे जायचं आहे. अजून साधारण 102 किलोमीटर जायचं आहे ह्या रोडला आणि मग तिथनं आम्हाला एक्झिट घ्यायचं आहे. आवाज ऐकू येतो नाही. चालवतो त्याने उत्तर द्या. ठीक आहे. एक्सप्रेसवे पेक्षा चांगला आहे हा का नाहीये? काहीच नाहीये आजूबाजूला. इथे ट्रॅफिक पण नाहीये. आजूबाजूला बघण्यासारखं काहीही नाही, हिरवळ नाही, सरळ सोट आहे. इथे समोर असलेली कंपाऊंड वॉल जी आहे ना ती ह्याच्यासाठी आहे की कुठलेही जनावर किंवा प्राणी किंवा माणसं कोणी या एक्सप्रेसवेवर येऊ नये आणि ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून ही बांधलेली भिंत, इथे पूर्ण अशी सलग बांधलेली भिंत आहे. वाजलेत 9:25 आणि साधारण अजून आम्हाला जायचंय इथनं 30 किलोमीटर जायचंय मेहकर एक्झिटसाठी. ओव्हरऑल रोड मस्त आहे. फक्त एक आहे, तुम्हाला इथे झोप यायचे चान्सेस जास्ती आहेत. तुमच्याबरोबर बोलणारी लोक तरी पाहिजेत किंवा गाणी तरी चालू पाहिजेत. झोपलेत बघा रात्रभर जागे राहून. हा कसा झोपलाय बघा. आणि मागे अरे उठले काय? नाही, डोळे मिटलेले. एक्झिट घ्यायचा तिथे आम्ही येऊन थांबलोय. आमची एक गाडी मागे आहे, पेट्रोल भरायला पंपावर थांबली होती त्यामुळे आम्ही पुढे आलो आणि आम्ही पुढे एक्झिटच्या इथे येऊन थांबलेलो आहे. त्या गाडीचा वेट करतोय. एक 5 ते 10 मिनिटात आमच्यापर्यंत पोहोचेल आणि मग आम्ही पुढे इथनं कंटिन्यू करणार. आम्हाला जिथनं एक्झिट घ्यायचा आहे तो पॉईंट आहे हा. लेफ्टला जो रोड जातोय तो मेहकर एक्झिट आहे. या मेहकर एक्झिटने जायचं आहे आम्हाला शेगावकडे जाण्यासाठी म्हणून. सूर्य झाकला गेलाय त्यामुळे जरा बरं वाटतंय. एवढं गाडी चालवत होतो त्यावेळेला कडक ऊन होतं आणि आता जेव्हा थांबलोय तेव्हा जरा थोडेसे ढग आलेले आहेत. सिंगर रोड आहे. साधारण इथनं 90 किलोमीटर आम्हाला अजून जायचं आहे शेगावला जाण्यासाठी.
फायनली आम्ही एक्झिट घेतला. जी आमची गाडी मागे होती ती आलेली आहे. फायनली समृद्धी एक्सप्रेसवे वरनं बाहेर पडलो आणि शेगाव रोडला लागलेलो आहे. जानेफळ खामगाव असं पुढे आहे. आता इकडे टू व्हीलर वगैरे पण दिसायला लागल्या, त्यामुळे गर्दीचा रोड सुरू झालेला आहे. आता शेगाव सरळ जायचं आहे, 85 किलोमीटर जायचं आहे असं सरळ अजून आपल्याला. आणि समोर बघा कसं चाललेलं आहे मटण. हे बघा मटण कसं चाललंय. आणि आता वाजलेले आहेत 9:58 झालेली आहेत. हे हॉटेल प्रेरणा एक्झिट घेतला आम्ही आणि एक्झिट घेऊन हॉटेल प्रेरणा म्हणून आहे तिकडे चहा प्यायला थांबलोय. आता इथनं साधारण 75 किलोमीटर राहिलेलं आहे शेगाव. हा अजून थोडा. हा एक नंबर. नाव काय तुझं मित्रा? सिद्धार्थ. प्रेरणा चहाचे मालक सिद्धार्थ यांच्या हातचा आता आपण चहा पिऊया. हा चहा आलेला आहे. हे बघा कशी वाफ येते. थकलेले जीव कसे बसलेले तिथे चहासाठी व्याकुळ. आणि सगळ्यात जास्त तजेलदार माणूस हा इकडे बसलेला आहे. कायम तजेलदार माणूस. टवटवीत तजेलदार माणूस. पूर्ण फुललेला. हे बघा आणि हा पिकलेलाच नाहीये अजून. गेले का पुढे? फायनली चहा झाला, निघालो आम्ही. आणि आता छान असा रोड आहे बघा. साधा सिंगल रोड आहे, डांबरी रोड. आणि दोन्ही साईडला मस्त असं हिरवंगार आहे. सातारा आणि पुण्यातल्या इंजिनियरना एवढे चांगले डांबरी रस्ते करतात ते शिकवलं पाहिजे. दुपारचे वाजलेले आहेत 12. बरोबर आम्हाला 12 तास लागले शेगावला पोचायला. कारण आम्ही मध्ये शनी शिंगणापूरला गेलो होतो, तिथे आमचा ऑलमोस्ट 1-1.5 तास गेला. तर आम्ही इकडे आनंद विहारला पोचलोय. गाडी पार्क केलेली आहे. गाडी पार्क केली. 2 जण गेलेत आत्ता बघायला आम्हाला रूम्स मिळत आहेत का नाही. आत्ता तर थोडा वेळ मी झोपणार आहे, आराम करणार आहे. सो आत्ता क्षणाला जायचा व्हिडिओ करीन, पण आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड आहे का नाही मला माहिती नाही. फोन नेता येत. ह्याचाच कंटिन्यू व्हिडिओ पुढचा येईल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल जर का मी पूर्ण कंटिन्यू पुण्यापर्यंत करायचा ठरवलं तर. म्हणून हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ.